आगामुळे मासे तिथं उठलेले हेच रे बाबा ते. जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव आहे आदित्य आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण जाणार आहोत अंबड शहरातील स्वयंभू महादेवाच्या मंदिरात. तर मग कसल्या प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, जसं की मागच्या ब्लॉगमध्ये आपण अंबडची ग्रामदेवता मत्स्योदरी मातेचे दर्शन घेतले, तर मग आजच्या या ब्लॉगमध्ये आपण मत्स्योदरी मातेच्या मंदिरापासून निघालेलो आहोत स्वयंभू महादेवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी. आणि इथून साधारणतः 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती हे स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे. तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या परिसरात पोहोचलेलो आहोत. चारी बाजूनी झाडी व डोंगराने वेढलेला हा परिसर अतिशय प्रसन्न व निसर्गरम्य आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, सध्या उन्हाळ्याची सुरुवात झालेली असल्यामुळे झाडांची पाने ही पूर्णपणे गळून गेली आहेत. पण हाच परिसर जर आपण पावसाळ्यात किंवा इतर ऋतूंमध्ये बघितला तर मंदिराच्या चारही बाजूने आपल्याला पूर्णपणे हिरवळ बघायला मिळते. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत स्वयंभू महादेव मंदिर येथे. आता आपण अगोदर मंदिराची पाहणी करणार आहोत आणि त्यानंतर मंदिराची थोडक्यात माहिती सुद्धा घेणार आहोत. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला गणपतीचे दर्शन करायला मिळते. त्यापुढे मुख्य मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला स्वयंभू महादेवाची मूर्ती व अर्ध्याअंगी पार्वतीची मूर्ती पाहायला मिळते. मंदिराच्या बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला आपल्याला काही पायऱ्या पाहायला मिळतात. त्या पायऱ्याने वर गेल्यानंतर आपल्याला संत तुकाराम महाराजांचे मंदिर पाहायला मिळते.
त्यापुढे खाली आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला मंदिराचे सभा मंडप व स्वयंपाकघर पाहायला मिळते. त्यानंतर या मंदिराची संपूर्ण माहिती या मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी असलेले श्री साखरे महाराज यांनी दिली आणि साखरे महाराजांना प्रश्न विचारण्यामध्ये आम्हाला आमचे मित्र अनिरुद्धजी नामले यांनी मदत केली. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आज आपण स्वयंभू महादेव मंदिर अंबड इथं आलेलो आहे. तर इथले साखरे महाराज आहेत जे कधी पूजा करतात. तर मंदिराची काही माहिती आपण त्यांच्याकडनं विचारू. नमस्कार. नमस्कार. मंदिर कधीपासून आहे काय सांगू शकता? मंदिर खूप पूर्वीचे आहे, 400-500 वर्ष असं पूर्वीचं मंदिर आहे. आणि तुम्ही कधीपासून इथं काम करता? म्हणजे आमची 5वी पिढी तेव्हापासून आम्ही पुजारी आहे आणि काम करतो. म्हणजे आता आजोबा पंजोबा करायचे त्याच्यानंतर आमचा नंबर लागला 4वी-5वी पिढी माझ्या वडील महिन्याची. मग आता माझं वय 77 वर्ष आहे. आणि इथे कोणते कोणते इथं उत्सव श्रावण महिन्यात यात्रा भरती, भंडारे होते, तुमच्या फराळीचं होतं आणि महाशिवरात्रीला भंडारे होते. मंदिर किती अंतरावर आहे साधारणतः गावापासून? गावापासून 3.5 ते 4 किलोमीटर आहे. आणि ह्या मंदिराचं काय वैशिष्ट्य काय कसं आहे? वैशिष्ट्य म्हणजे असं एक स्वयंभू मूर्ती आपल्या असं महाराष्ट्रात बी नाही अशी मूर्ती. अर्धांगी पार्वती म्हणजे महादेव असं आहे आपलं स्वयंभू महादेव असं आहे. ज्या तिला पिंड घडायला गेली त्यावेळेस तिथं रक्त निघालं असे आजोबा स्वयंभू म्हणजे पिंडेतून रक्त निघालं समजा. जेव्हा घडत होते तेव्हा रक्त निघालं होतं समजा. अच्छा. आणि साधारणतः या परिसराबद्दल सांगताना ते बरंच आम्हाला डोंगर वगैरे दिसतात. हा सर्व चौकून डोंगर आहे. हे खोरे म्हणजे खोरे मंदिर खोऱ्यातलं इथं हरणा दिसतात, मोर दिसतात, अजून काही बरेच पाणी गायी आहेत. प्राणी बरेच दिसतात पाहायला मिळतात. बाजूला जंगल वगैरे पण समजा झाडी वगैरे. हा इथेच त्याच पद्धतीने दुसरे ग्रहस्थ मंदिरातले सदस्य आहेत जे आपल्याला मंदिराबद्दल अजून माहिती देते. नमस्कार. नमस्कार. इथे पुजारी साखरे महाराज आहेत. पण तसेच इथे हे बांधकाम सुरू झाल्यामुळं जे काकासाहेब कटरे यांनी बांधकाम केलं आणि त्या बांधकामाच्या जीर्णोद्धारात मी इथं आलो तर ते मला थांबा म्हणले. मला मी इथली सेवा करण्यासाठी 20 ते 22 वर्षापासून इथं थांबलो आणि मला चांगलं ठिकाण वाटलं म्हणून थांबलो आणि शांती मिळाली. काय नाव? कुठे? माझं नाव परमेश्वर श्रीकिसन चांदर, मुक्काम उडान कंडारी अंबड, घनसावंगी तालुक्यात गाव आहे असं ठिकाणी. आणि अजून काय तुम्हाला माहिती आहे मंदिराबद्दल? या मंदिराबद्दल काही काय अनुभव आहे? संत महात्मे संन्यासी काही आले होते समजा कुंभमेळ्यातले असे खूप म्हणजे ते येऊ शकत नाहीत पण चुकून समजा ते इकडे आले होते तर ते थोडा वेळ थांबले. त्यांनी भगवंताचं स्मरणच केलं फक्त. ते काही घेत नव्हते, पाणी पित नव्हते. पण त्यांनी ते शिखर शिंगणापूरला फोन लावला आणि तिथले महाराष्ट्राची पूर्ण महादेवाची महाराष्ट्रातली जी बातमी आहे ना किंवा माहिती ती शिखर शिंगणापूरला आहे आपल्या महाराष्ट्राची. तर त्यांनी थोडंफार मला असं इतिहास सांगितलं की हे मंदिर असं झालेलं आहे पूर्वी की त्रेतायुगात प्रभू रामचंद्राच्या भेटीला महादेव जेव्हा वनवासात सीतामाईला नेलं ना त्यावेळेस प्रभू रामचंद्र इथं आले होते गावाच्या पलीकडून एक ठिकाणी अंबडच्या आणि तिथं राम थांबले आणि तसेच या ठिकाणाला ते आले आणि ह्या ठिकाणाला थोडं ते मनस्थिती त्यांची खराब झाली. ते भगवंताचं महादेवाचं भजन करीत बसले किंवा स्तुती करीत बसले आणि थोडं अस्तव्यस्त झाल्यामुळे महादेव केदारनाथून इथं आलेले. आणि हे कोणी पाहू शकतं की हे जी मूर्ती आहे ना हे स्वयंभू महादेव म्हणतात ना ते केदारेश्वर असं जर मोबाईल मधून युट्यूब मध्ये मागितलं ते बिलकुल केदारेश्वर आहे. पण प्रत्येक वेळेस महादेव कुठे बी निघून गेले तर त्यावेळेस कुठलीही पत्नी समजा आज बी माणसाची की तुम्ही कुठे गेले म्हणून विचारतात ना तर प्रत्येक वेळेस अदृश्य व्हायचे. पण त्यावेळेस पार्वती माताने विचारलं की तुम्ही प्रत्येक वेळेस कुठं जाता पण मला विचारित नाही आज कुठं चालले मला सांगा. त्यावेळेस पार्वती माता इथं आलेले स्वतः आणि अर्ध्यांगी पार्वतीचे म्हणतात ना तर आणि महादेव पार्वतीचं मंदिर महाराष्ट्रात तर नाहीच पण तुम्ही कुठं असलं तर आम्हाला त्या युट्यूब मधून सांगा की महादेव पार्वती जी शक्ती असते महादेवाची शिव आणि शक्ती ती संपूर्ण शक्ती या जागेने की असं महाराष्ट्रात तर ठिकाण नाही भाऊ. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं मला याच्याबद्दल थोडक्यात सांगा की इथं शांती वाटते. किती बी माणूस रागात येऊ द्या कुठले बी समजा त्याचा
अनावर राग होऊ द्या किंवा त्याला कुठे काही बी होऊ द्या, पण ते इथं आल्यानंतर त्याचं मनाचं समाधान होतं. असं या ठिकाणी इथं असे बोले आहेत भगवंताची आणि साक्षात जागृत देवस्थानी असं या ठिकाणी. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी कमीत कमी 15 ते 16 असे इतके क्विंटलचा भंडारे इथे होते मोठा मोठाले. गोडधोड जेवण आणि 15-16 क्विंटलचे भांडे प्रत्येक सोमवारी. एक महिनाभर इथं एवढी मोठी यात्रा असती की लाखोच्या संख्येने डोंगरात एवढे लोक असतील की जागा पुरत नाही. एवढे लोक जवळजवळ 50-60 खेड्यातून लोक इथे येते, त्यांचा इतका भाव आहे. तसंच आषाढी कार्तिकी वारीला पण इथं लोक येते. आषाढी कार्तिकीला इथं खूप फराळाचं मोठं होतं आणि त्यावेळेस बी लोक 10-15 लाखाच्या हिशोबाने इथं येते. त्याच्यानंतर इथं माघ शुद्ध दशमीला गाथा पारायण चालू असतं. त्यावेळेस 100-200 लोकांचा कार्यक्रम 9 दिवसापर्यंत चालतो. असं नवरात्रामध्ये सुद्धा खूप लोक येतात आणि फराळाचं वाटप असते. आणि त्याच्यानंतर गुढीपाडव्याला एक कसरवाडी म्हणून तिथले लोक इथं 10 दिवसापर्यंत थांबते. त्यावेळेस बी खूप मोठा प्रोग्राम होतो. असं वेळोवेळी 2-3 महिन्याला इथं कार्यक्रम नेहमी होते. असं या ठिकाणी खूप मोठे असे म्हणजे यात्रा वर्षभरातून सारखे चालूच असतात. काही श्रावण मध्ये शिवरात्रीला त्याला शिवरात्री, आषाढी एकादशी, आषाढी असं म्हणजे 4 वेळेस खूप मोठाले कार्यक्रम असते सप्त्याचे आणि अन्नदानाचे सुद्धा. आणि असे पण लोक म्हणजे समजा हे करतात चालूच असते. सोमवारच्या दिवशी खूप लोक येते. आणि असं पण समजा कोणाचं नवस काही असले समजा म्हणजे भंडारे वगैरे चालू असते, चालूच असते भंडारे नववर्षी चालूच असते. असं वारानुसार अन्नदान नेहमी चालू असतं. वर्षभर कधी पण होतं, वर्षभर कधी पण अन्नदान होऊ शकतं. कुठल्या माणसाला अन्नदान करायचं असलं तर इथं सगळी भांड्याची व्यवस्था आहे आणि ते कधी बी अन्नदान करू शकतो. सभा मंडप वगैरे बांधलेला आहे, मंडप जेवायची बसायची सगळी काही व्यवस्था आहे. त्यांनी आपलं त्यांचं सगळं अन्नदान आणायचं आणि इथं करायचं. इथं करायची व्यवस्था आहे सगळी. भरपूर लांबून लावून लोक यायचे समजा, कुठले बी लोक येतात आणि अन्नदान करून खूप म्हणजे लोक तृप्त होतात तिथं. बाबा आता सध्याच्या या विज्ञान युगामध्ये इथे आम्हाला बरंच येताना रस्त्यात त्रास झाला, रस्ता व्यवस्थित नाही, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता किंवा काय इच्छा आहे? हे रस्त्याची खूप दुर्मिळ अवस्था झालेली आहे ना. इथल्या स्थानिक आमदार आणि नगरपालिका त्या प्रशासनाने समजा याच्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. समजा हे कोणीच लक्ष द्यायला तयार नाहीत आणि हे रस्ता व्हावा अशी आमची इच्छा आहे की खूप ठिकाण चांगलं असल्यामुळं इथं येण्यासाठी भक्तांना रस्ता चांगला असायला पाहिजे. कमीत कमी एक पदरी रस्ता आपला चांगला असावा अशी आमची इच्छा आहे आणि याच्याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. चालतंय. धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्री. तर मित्रांनो, जसं की आपण आता स्वयंभू महादेवाचं दर्शन घेऊन निघालेलो आहोत, तर इथून साधारणतः 10 पावलाच्या अंतरावरती खाली झाडीमध्ये आपल्याला मारुतीचे मंदिर हे पाहायला मिळते.
उन्हाळ्यात आलो सगळं वाळून गेलं यार. पावसाळ्यात बनवू आपण परत उठी असं. बारा आहे का इथं? सुटलेले उठलेले आहे का? म्हणजे उठलेले का? आपण जाऊन ते उठ होय उठलेले आहे. ते काय एक दोन फेरा लागले तिथे. चलो फिर आगे मोळाचे मासे आहे तिथं उठलेले. जर तिथं जाऊन थोडं आत्ता गेलं तसं काढून घ्या. धरून तर राहायचं का हे वाला कोणी हेच येते. अरे हे आतमध्ये दगडाच आहे पूर्ण. हेच आहे रे बाबा ते हेच येते. याचा आकार कशासाठी कशासारखा माहिती का? हा हे पिंडी सारखा. उठलेला रे ना. तर मित्रांनो आग्या मोहळाचे मासे असल्यामुळे आम्ही निघून आलो तिथून. तिथून पळ काढला म्हणजे पळ काढला म्हणजे तिथून आम्ही. तिथं आग्या मोहळाचे मासे असल्यामुळे आम्ही पळ काढला तिथून. एक तर विकासच्या गाडी चावी हरवली आपल्या. तर मित्रांनो ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.